पप्पा है लोचने सुख झाले वो हम छेले बरवा हेलो हेलो आवाज दे कोण आहे इकडे एक थोडा कमी एक थोडा जास्त हेलो हेलो सारखे करून घ्या तुम्ही जा बरं योगिया दुर्लभ तो मैं देखिला साधनी भोगना देखिला साधनी बहता 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 मन नूरे योगिया दुर्लभ तो मैं देखिला साधनी
हॅलो 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 योगी या दुर्लभ देखील सजनी 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 योगी या दुर्लभ देखील योगी दुर्लभ देखील साधने पाहता पाहता मन न पूर्वनी पाहता पाहता मन न पूर्वनी देखीना देखीना देव सदेव देखीना देखीना
बस बरं तिथं सांगणारे बिगणारे कमी होते तिथं बसा खाली शिट्ट्या मारते बघ रे तू मोबाईल काढून घे रे राजे तू मोबाईल काढून घ्या घ्या काढून ती लाल लाईट बंद कर रे त्याच्यातली मोबाईल काढून घ्या सगळे हा लाल लाईट बंद कर तुझी माझ्या समोर चमकत ती अरे माझ्याकडे चमकत ती हा बस चालू दे आता तुझं काय फक्त स्क्रीनला जे का रेकॉर्डिंग आहे स्क्रीन बाकीचं बंद करणार आमचंच ऐका ना आमचाच गेम करा तो मोबाईल काढून घ्या खालच्या कोणाचा आहे? पैसे तुम्ही कमवा आणि इज्जत आमची घालवा काढून घ्या ते तू मोबाईल काढ ना काढून घ्या ते खिशात ठेव बाहेर चमकत होतो खाली काढ खाली घे खिशात काढून घे आणि तुम्ही खाली बसा बरं ते मागच्या दिसत नाही खाली बसा उतरा देऊन खाली खाली उतरा आता मागच्या दिसत नाही तुझं काय चाललंय तुम्ही उतरा खाली जमीन गेली तर चालन पण खुर्ची पाहिजे आता मोबाईल बंद करून काढून ठेवा ना काय प्रॉब्लेम काय हा बस राहू दे आता घाला खिशात खिशात घाल ते बंद कर तू खाली बस ना अरे खाली खाली उतर तू तिकडे लोकांमध्ये बस खाली हा बस खाली आता ते चालतंय त्याला काय अडचण नाही तुम्ही घ्या खाली ते बस गेले 2-3 मिनिटं घेणं नाही देणं नाही योगी या देवला बतो मैं देखीला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी तुझं काय संपलं का घे काढून पटकन जाय बाजूला हान सकाट काय हाणायचं तुला जाय देखिला देखिला माय देवांचा देव पेटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी वरू खून बांधली कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण पंढरगा करे पाहता बनाना बुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखमा देवी वरू खून बांधली कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण विठाला विठाला
की यादोर तुम्हा देखील सजाने प्रस्तुत संगी किती संगीत तुमने स्वतः तो सर्व शेत आणि म्हणलेला म्हणजे मोबाईल बंद करते कुणाचा अभंगाचा शेवटचा करून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे अरे ते घेवर पटकन गेले 5 मिनिट घेण्यावर पटकन आणि ते बाकीचे खाली उतरा खाली ते राहते जाऊ दे घे पटकन वर विठाल आहे बस विक्षेप न करू वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबार आहेत ज्याप्रमाणे शरीरामध्ये पंचप्राण आहेत जगामध्ये पंचमहाभूत आहेत तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे आणि त्यातलं पहिले संत आहेत ज्ञानदेव शब्द शब्द आहे ते सोडलेलं खाली घ्या ते लोक ते जगत पाहत राहते कोणी सोडलं ते हे काय आहे ते त्याला काय म्हणते ते खाली घ्या ते लोक सगळे त्याचे द्रोण का काय म्हणते ते हा ते मी गेलो लावा ते सगळे लोक त्याच्याकडे देता विक्षेप करून कीर्तनात संपलंय का तुमचं काय मजा आहे का त्याला विठाला विठाला ज्ञान देव आहे शब्द नीट आहे का आता ज्ञान देव आहे 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे ओवी नीट आहे का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे ओवी क्लिअर करा आणि याला त्रिपुटी आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे रियाज केला तर भकवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे फिरवायची फक्त अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बॉम्बलं ध्यान पण 10व्या अध्यायाचं म्हणणं माझ्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्यांनी कष्ट केले म्हणून गरीबाच्या हृदयात आहे माणूस डायरेक्ट कधी मोठा होत नाही आणि मोठं होण्याची स्वप्न पाहू नका माणूस मोठा व्हायला 3 गोष्टी लागतात 1 आई वडिलांचा आशीर्वाद 2 संतांचा आशीर्वाद आणि 3 स्वतःच कर्म चांगलं लागतं डायरेक्ट माणूस मोठा होत नाही तुम्हाला आणि मला सगळ्यांना वाटतं आपण यांच्या कारखान्याचा चेअरमन व्हावा
तुम्हाला आणि मला सगळ्यांना वाटतं यांच्या डिरीत मला घ्यावा, आपली लायकी नाही. आणि परत ऐका नीट, परत वाक्य नीट ऐका, तर एक एक वाक्य कळलं. अरे बंद करणं दे, विचित्र पोरगा रे. ए गेली बॉम्बल्ली व्हावी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मग गुरुजी मोठे नाहीत, गुरुजींना जन्म देणारी माता मोठी आहे. गुरुजी मोठे नाहीत, गुरुजींवर संस्कार करणारे वडील मोठे आहेत. आणि गुरुजी मोठे नाहीत, एवढा समाज प्रेम करणारा त्यांच्या कर्तृत्वावर करतो. माणसावर प्रेम करणार. आता आपलं कीर्तन ठुले म्हणल्यावर 100वा होणार. 100वा होणार आपलं कीर्तन. जर वाढदिवसाला ठुलं माणूस 100 वर्ष जगतो. जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते. आणि जर लग्नाला ठुलं बाकीचं इचार घरी गेलो का. त्याचं उत्तर आहे का मला. पाया पडून सांगतो, पहिल्यांदाच मी गुरुजींबद्दल हे का बोललो माहिती का, कर्तृत्वाने मोठी होणारी माणसांची संख्या कमी आहे. आयत्या पीठावर वाढणाऱ्या लय आहेत, मग तसे पदावर लय आहेत. 80% ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसेवकनं जर इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काही कळत नाही लोकांना. हे लोक फक्त कपडे घालून हिंडतात. पण इथं 3 गोष्टी आहे. ज्ञान दानाचं काम केलेला शिक्षक आहे. 2 आई मोठी आहे, वडील मोठे आहे, आणि म्हणून त्यांचा 100वा आपल्याकडून व्हावा. अभंगाला सुरुवात. फक्त ओव्या फिट करायच्या. टाळकरी बिडकरी चोपदार, इनेकरी चोपदार फिरदार इकडे लक्ष द्या. टाळकऱ्यांचं कीर्तनावर अजिबात लक्ष नाही. फक्त उभं राहायचं, कॉन्सन्ट्रेशन नाहीये. आणि आता अभंगाला सुरुवात करायची. फक्त 2-3 ओव्या क्लिअर करतो आणि अभंगात घुसतो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे थोडं नंगाट काम आहे आपलं. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही. तोंड येतच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मे जीव काढायचा, आणि तुम्ही सुतक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं. जमणार नाही. कीर्तनाची दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळल, नाही तर काहीच कळणार नाही. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण मी गेल्यावर बोंबलायच नाही. मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध. आणि तुला पटा म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. हे बा, पांडुरंगाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. बस अभंगास आता खाली बसवते काही येड्यावर निघत लोक. सोबदार कुठे वाढत निघालं. गेलं बॉम्बाला लिंक लागली की ऐकणाऱ्याला विक्षेप चालत नाही. कीर्तनाला एकदा करंट लागला ना, इथून सांगायचं का, हा विठाल आहे विठाल. बस जागा थोडी कमी आली. ते आपलं कीर्तन असं कोंदाटेल जागेत नाही चालत. 7-8 एकर रान मोकळं लागत, तेव्हा ते सूत्र बसत. अहो राव देव बसा. गेलं बॉम्बाला. त्यांचा 100वा आपल्याकडून व्हावा यासाठी प्रार्थना. करी बिनकरी इकडे लक्ष द्या. आता अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. पहिला प्रश्न, अभ्यास
ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. फायनल बर का, पुन्हा वळवळ नाही करायची. आता शेवटपर्यंत उत्तर द्यावं लागते. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. इथं 3 शब्द आलेत. एक, अभ्यास केला तर ज्ञान, ज्ञान तर ध्यान. आता उलट फिरू आपण. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे, पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. वारकरी बिरकरी ऐका. 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बोंबलत हिंडा, भाकरी काम करू नका, हिंडा बोंबलत, लावा गंध कुणीकडे बी, गाला टपुऱ्या मण्याच्या माळा आणि झोपा. आणि उपास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत. ही चक्रम लोक आहेत. चक्रम. आठवड्यातून एकदा ठीक आहे, 15 दिवसातून एक एकादश ठीक आहे, महिनाभर श्रावण तुझ्या बापानं धरला होता, महिनाभर अन्नपडे सगळे चालू. तुम्हाला सांगितलं कोणी? वव्या ऐका, वव्या ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतर न भसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मा ते जावे. उपवास करून देव भेटत नाही. शरीर दुःख नेदावा भोग, परत ऐका. आता करंट लागला तुम्हाला. आता सोपं झालंय. आता फक्त फटाफटा बोलत जाल तुम्ही. बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटत नाही. सरळ वाक्य सांगतो, कर्म हाच देव. ह्याची विष्णूची माप अनुभव नाही तोटा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही असं मोकळा झाला पाहिजे. परत जगातल्या सगळ्या संतांकडे जा. एकाही संतांनी जगाला बोंबलत हिंडायला सांगितलं नाही. गाडगे बाबाकडे जा, कर्म हाच देव. राष्ट्रसंत तुकडोजी बाबाकडे जा, कर्म हाच देव. तुकाराम बाबाकडे जा, कर्म हाच देव. सेना दादाकडे जा, कर्म हाच देव. मग ज्यांना गुरुजींनी सर्व्हिसला लावलं ती लोक गुरुजीला देव का समजतात? तर गरीबाचा संसार उभा केला. आणि देव असा बोंबलत हिंडणाऱ्याला भेटत नाही. भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा, चला काशीला जग मारा. हे कोणी सांगितलं तुम्हाला? एक वाक्य सांगा, कर्म हाच देव. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. पण देव म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? देव म्हणजे काय? एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक बिक्षक. देव म्हणजे काय? उत्तर ऐका. देवाचं, गॉडचं स्पेलिंग आहे GOD. G इज द जनरेशन, O इज द ऑब्झर्वेशन अँड D इज द डिझॉल्युशन. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे देव. देवाची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? देवाची काय व्याख्या आहे? देवाची एकच व्याख्या आहे, इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. एका गरीब कुटुंबातला माणूस एवढा मोठा शेतकऱ्याचा कैवारी झाला, ही देव कृपा म्हणतात. असं कोणी उठायचं हे काय, हे काय, मला पोलीस मध्ये जायचंय 9 वाजता उठून
तुला काय न्यायचं ते बांबू उपटायला न्यायचं तिथे कशाला नाही. ए परत ऐका, देव म्हणजे काय? इम्पॉसिबल थिंग बिकम. जसं धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन? धर्म म्हणजे काय? व्याख्या ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. सत्यतेची धर्म, असत्याची कर्म. सत्यतेचा धर्म, सत्याची कर्म. सत्यतेची धर्म, असत्याची कर्म. सत्याची धर्म, असत्याची कर्म. अनेक नाही वर्म याची तुझे, अनेक नाही वर्म याची तुझे. बस आता करंट लागला. फक्त फास्ट एकदा नेतो म्हणजे पुढे सरकायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. हे एमए बी मे नाही, हा एमए बी मे विषय सोडून द्या. शाळा लय झाल्या, पोरं कमी आहेत. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. लोकांनी पोरं आणायची कुठून? इथं 60% पोरं देवाला सोडायची वेळ आली. पोरं कुठे? रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि दोन त्याच्यातली एक जणाची गेल्यामुळे थांबलं. काय परत मागे येतो. हे एमए एमफिल PhD DH का मेले भी जूनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन MBA DEd and BEd and Art and Commerce and Science and Finance White Weekend Degree Diploma Turner and Fitter and Welder and Mechanical and Political Engineer and MPSC UPSC Net and Set and Pharmacy and ICT Degree Diploma and MBA and BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ लय तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ. गुप्त रोग तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे लय आले. एक वाक्य नीट आहे का? प्रत्येक वाक्याला ओवी आहे, मग सोडायची नाही, मग मजा राहत नाही. 3 ओव्या क्लिअर केल्यात. आता संपत्ती गुरुजींसाठी ओवी बर का. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे. आता मला उलट सांगायचंय. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. नाही. पैसा आला ऊत आला, कापूस इकला पेला, तुरी इकली मुतला. परत ऐका. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आलेच तर 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे ती देवाची वस्ती आहे. इथं संपत्ती आहे, दया. संपत्ती आहे, पैशावाले लय आहेत, ऊत आला पैशाला ऊत. आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत तुम्ही जा त्यांच्या घरात, जा, नका लक्ष देऊ. कोटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. पण महाराष्ट्रातला कोणताही श्रीमंत माणूस मला गाडीतून उतरताना हसताना दाखवा. हसत नाही. त्याच्या मागून पुढून कॅमेरा लावा. हसत नाही. हसत नाही. तो कण होतो. इथं सारखा माणूस हसत. हे श्रीमंत आहेत ना, यांचं लय अवघड आहे. हसत नाही ते. नाही हसत नाही. हसत नाही. तुम्ही महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत.
इथं 2-4 जण आहेत. तुमचं वाटूलाच होणार. तुम्ही गण लावा किती. कोटीचे लोक काढत काय कोटीचे, आणि ते आम्हाला विचारितात, महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घराचा बोंग्या झाला, तुझ्या घराचं काय. पण आपल्याला वाटतं पाया पडायचे 5,000-10,000 मिळतील, चला. आणि बंगल्यात गेलं, 5 कोटीचा नुसता बंगला. त्याचा बंगला तो झुंबर आहे, लाईटीचा झुंबर, तोच नुसता 2.5 कोटीचा. फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज. टीव्ही तिकडे नका लक्ष. बोंग्यांना आवाज सोड. टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको सोन्यानं वाकेल. आणि सोफा सेट असे आहे त्यांच्या घरात, जर खाली बसला माणूस डायरेक्ट तळाला जातो. आणि ते आम्हाला म्हणतात, महाराज हे सगळं आपलं आहे. पण काय करता महाराज, एकच पोरग आहे, सारखं पेतय. काय करता महाराज, एकच मुलगी आहे. हे बॉक्सचं तोंड तिकडे कर रे. येईल ते बॉक्स बंद आहे समज. ते मशीन मधून भोंग्यांना आवाज सोड. हा मशीन मधून सोड. आला आला आला. लई धार्मिकपणाचा अवसर नका आणू. हे बंगरे पटकन गेलं बॉम्बाला सगळं. एकच मुलगी आहे, 15 दिवस झाली पळून गेली ती. एक वाक्य ध्यानात ठेवा, आतापर्यंत ह्या देशात गरिबाचीच मुलं मोठी झालीत. तुम्ही अभ्यास करा. कोणत्या कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या पुढाऱ्याचं पोरग मिलिटरीत आहे. आतापर्यंत हा देश फक्त दोघांनी सांभाळला, एक शेतकरी आणि 2 गरीब. भांडे घासणारीचा मुलगा मिलिटरीत आहे. काही काही आया अशा आहेत, एकच मुलगा आहे तरी मिलिटरीत आहे. अभ्यास करा. होमगार्ड, पोलीस, PI, API सगळी शेतकऱ्याची पोर आहेत. फौजी, कमांडो कुणाची पोर आहेत, शेतकऱ्याची. आणि हे एक शेतकऱ्याचंच पोरग आहे, पण ह्या परिसरातलं. आणि मग संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय नाही. 2 वव्या संपल्या, अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाल ते मग आतापर्यंत चाललं काय होत. वव्या क्लिअर झालं की मग मजा येते. चला आता फक्त तुम्हाला बोलायचं आहे. प्रश्न माझा आहे, उत्तर चालू कर की बाबू. ये इथलं साऊंड बंद आहे, तिथले साऊंड बंद आहे तिथले. विठाल विठाल बस झालं चालू. आता सलाम. आता बोलायचं सुरुवात झाली बरं का. आता 100वा गुरुजींचा होणार, याच्यात शंका नाही. आणि आता बऱ्या बस खाली. बरं जा पटकन, लांबदाय. चला सुरुवात. आता वारकरी गंधबिन लावणारे सगळे इकडे लक्ष द्या. देवाला 2 मुली आहेत. किती? 2. लय बारीक आहे का बरं का, घुसलो या अभंगात. आता देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विराहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भुपाळी. पहिली मुलगी विराहिणी, दुसरी मुलगी गेलं बॉम्ब आलं भुपाळी. तुम्ही आजारी आहे का? भुपाळी. आता महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला आहे,
नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? पाच मिनिटं थांबवतो मी. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा? ही गाडी बंगला हे काय? बायको करणं काय पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं? तू एकटाच नर आहे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं. ए पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पर उताना पडायला लागलं का टेटसला, पर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. परत ऐका, गाडी घेणं, बंगला बांधणं, भजन करणं हा पराक्रम आहे. आणि त्या पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी. आणि आज कीर्तनाला विरहिणी आपल्याला पाहिजे नाही, कारण अभंग आहे भोपाळीचा. आता दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे गेलं बॉम्बल भोपाळी. आता महिला मंडळ, नवरा खरंच खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत, तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं, कारण तुम्हाला माहिती आहे सासू सासरे कधीतरी उलाटणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तो आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. आणि अजून तर गेला, आणि आता 2-4 महिन्यापासून तर अजिबात जात नाही. चला, आता तिचं नाव आहे भोपाळी. आता भोपाळीचा अर्थ ऐकायचा. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी गेलं बांबलं भोपाळी. आता भोपाळीचा अर्थ ऐका. भजनांसाठी, टाळकऱ्यांसाठी भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणारं तर भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजानं प्रजेनं राजा प्रसन्न करण्यासाठी केलेलं भजन म्हणजे भूपाळी. आणि तिसरा अर्थ आहे भूपाळी. याचा अर्थ असा आहे, मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर भैरव, कलावती हे राग आहेत. त्याच्यातला भूप एक राग आहे. राग साडे संपले. आता ती पोरगी ह्या गावात जन्माला आली. हे कोणतं गाव आहे? शरीर. कोणतं गाव आहे? शरीर. आणि शरीर गावात पोरगी लग्नाला आली. पुरीचं नाव आहे, लई नाव आहेत पुढं. आता पुरीचं नाव आहे गेलं बांबल भोपाळी. आणि ती आली वयात. आता पुरीनो, पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. ज्या घरात बाप देईल त्याच घरात पुरीनं नांदायचं, असा नियम होता. आता पोरगी ज्याला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोखंडी घ्यायचं. आपल्या जावई होण्याची त्याची लायकी नाही, पण आपल्या पोरीनं झक मारल्यामुळं तो कुठं करायची वेळ आली. कारण मुलींमध्ये कधी एक गुण आहे, कोणती पोरगी घ्या अख्ख्या जगात, पोरगी प्रेम करताना विद्वान पोरावर कधीच करणार नाही. अख्ख्या जगात असं घडणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. काम काय करतोय? हिरीवरच्या मोटरी चोरीतोय, किबली चोरीतो लोकांच्या किबली. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा तिच्या डोळ्यात. आता ही पोरगी लग्नाला आली
कोण? भुपाळी. हा आता फिट बसलं. भुपाळी. आणि ती आली वयात. मोबाईल बंद कर. वयात. आता तिला नवरदेव पाहिसा. जबाबदारी कोणची? बापाची. तिचा बापच पांडुरंग आहे. याचा बाप पांडुरंग आहे. त्यानं पोरगी द्यायचं ठरवलं, पण बाहेर द्यायची नाही. गावातल्या गावात. ह्याच गावात पोरगी द्यायची. ह्याच. आणि ह्या गावात त्यांनी नवरदेव पाहिला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. नवरी बोंबाल भुपाळी आणि नवरा काम. आणि शरीरात काम तयार झाला का किती विद्वान माणूस सुद्धा फेल जातो. काम येतो. अशा बोलायच्या गोष्टी नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, काही गैर नाही. त्याला लोक हसतात. मूर्ख आहेत ते. म्हाताऱ्या माणसाला मोकळ्या मनानं बायको करू द्या. ते फक्त वयानं दमलंय. मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल का? त्याला 7 कारण ऐका. किती? 7. 1. कामाला वय नाही. कामाला वय नाही. 2. कामाला जात नाही. 3. कामाला नातं नाही. 4. कामाला शील नाही. 5. कामाला कुळ नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. डोकंच बंद झालं तुमचं. काम आहे. आणि पोरं नीट आहे का? तरुण पोरं काम कसा तयार होतो सांगूनच टाकतो. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही. म्हणून ते पाप मनाक पाठवलं जातं. आणि मन काय करतं? मन काय करीत नाही. त्याच्यात काय ताकद आहे? मन काय करतं? या 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि इंद्रिय माणसाचे खवळले का काही घडू शकतं. हा किंवा नाही. तुम्ही काहीच बोला. इंद्रिय आहेत ते. हो. काम आहे तो. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली. धडक मारिली शंकरा. धडक मारिली शंकरा. धडक मारिली शंकरा. केला ब्रह्मयाचा मात तेरा. केला ब्रह्मयाचा मात तेरा.
आमचा एक वादक बसू द्या, एक बसू द्या, ती कुणी कोणतरी बसू द्या. कुणी काय बसा, तू नाराज नको, नाही तर मग तूच वाजव. हात फिरव. सोबदारानं जाऊ दे. बसू द्या तिथं जायचं. दोघे विकले. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, मारिली शंकरा. किल ब्रह्म समातिरा, किल ब्रह्म समातिरा, चंद्र सितारा, चंद्र सितारा, विराजे रे. कामाची कोतवालयाने नागरिले बोलते नवरी आहे भुपाळी, नवरा आहे काम. आणि काम काम आहे तो. उगाच आपलं काही लोक म्हणतात मला संन्याशीरा असे विषय कलियुग आहे. त्यांच्या डोक्यात आला असं संन्याशीराचं ते खटका काढून टाका, बायको करा. म्हातारपणी येडावानी करण्यापेक्षा बायको गेलेली बरं. तुम्ही म्हणाल का हे कलियुग आहे, हे असं चालत नाही. इथं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. ती विधेयक म्हातारी येतील जातच नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी तिकडं. अभ्यास करा पहिला. काम नवरी गेला बाबा भुपाळी, नवरा काम. आणि त्या काम नवऱ्याची ते काम नावाच्या नवऱ्याची आई हिची कोण होईल? सासू. सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला गाई, वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला गाई, वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला बाई, किसान बनवा बाई, वडाला गाई गड्यानो, वासना वडाला गाई, वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला गाई, वासना वडाला गाई गड्यानो, वासना वडाला गाई, वासना नवरी आहे भुपाळी, नवरा आहे. बस फिट बसलं की असं मापात कळलं पाहिजे. सासू आहे वासना. आणि पाया पडून सांगतो सगळ्या जगाच्या वासना फिरल्यात. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. पागलपणा करू नका. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम काही करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. आणि हा म्हणतो तिने मला शब्द दिलता. हे बायका पोर मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी 5 वाजता लोक वाट पाहतात, तू पाजितो म्हणून. पाजायचं बंद कर, तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आता हे उगाच माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले तार खाबान. लोक म्हणणार हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बांध.
व्हावी वाटेचे ना तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, वाटेचे ना तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, एब्र्या, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. खरा बोलला त्याचा गेम. या जगात तुम्ही फक्त दुसऱ्याची लाल करीत राहा, तुमचं कल्याण होणार. फक्त लाल करायची, आपली पिवळी झाली तरी चालेल, पण दुसऱ्याची लाल करीत राहा. पण आपलं रक्त हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भीक मागायची वेळ आली तरी चालेल. आणि पाया पडून सांगतो, गुरुजींच्या वाढदिवसाला तुमचा किस्सा जोपर्यंत गरम आहे आणि तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत हे जग सत्य आहे. ज्या दिवशी तुमचा किस्सा रिकामा, जग तुमचा दुश्मन. कोण प्रियशी? कोण प्रियशी? कोण प्रियकर? कोणती बाई नवऱ्यासाठी मेली? कोणता प्रियकार प्रियशीसाठी फाशी घेतोय? हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत. या जगात फक्त संतन ग्रंथच खरे. आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम, आणि सासूचं नाव आहे वासना. आणि तिचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येणार, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावल्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला अक्कल कुठे? काय नाही, कायच काय आलंय? हो, दंभ आहे. आणि सगळे राजकारणी कार्यकर्ते ध्यानात ठेवा. कार्यकर्ते जरा बारीक ऐका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचं पद सांगावा.